त्या बालपणापासूनच हुशार व चतुर होत्या, पण त्यांच्या काळात मुलींना फारसे शिकवत नसत, म्हणून त्यांचे काहीच शिक्षण झाले नव्हते. पुण्याला येऊन त्यांच्या वडिलांनी रमाबाईंचा विवाह ठरविला व तो 1873 साली 11व्या वर्षी झाला. हा विवाह त्या काळचे प्रसिद्ध समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्याशी झाला. या महापुरुषाची पत्नी झाल्यामुळे त्यांना स्वतःची उन्नती व प्रगती करण्यास भरपूर वाव मिळाला. न्यायमूर्ती रानडे त्यांना शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन देत असत, पण त्या काळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर असे दिसून येते की त्या काळात महिलांची परिस्थिती अतिशय शोचनीय अशी होती. बालविवाह, विधवांचे हाल, पडदा पद्धती, अस्पृश्यता इत्यादी सामाजिक वाईट चालीरीतींनी समाज पोखरून निघाला होता. अशा प्रतिकूल वातावरणात राहून आपले शिक्षण व स्वतःची प्रगती करून घेणे हे रमाबाईंपुढे एक आव्हानच होते व त्यांनी ते मोठ्या सामर्थ्याने पेलले. आपल्या कुटुंबातील व समाजातील पारंपरिक विचारांशी त्यांना फार मोठी टक्कर द्यावी लागली. रमाबाईंनी पुण्यामध्ये सेवा सदन संस्थेचा पाया घातला. हळूहळू महाराष्ट्रात त्यांच्या शाखा पसरल्या. सेवा सदनने महिलांना वाचन, लेखन तसेच चांगली गृहिणी बनविणे व सामाजिक प्रगती करून घेणे इत्यादीसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. दलित महिलांनाही प्रगती करण्यास वाव दिला, त्यांनाही प्रेरणा दिली. रमाबाईंनी सेवा सदनच्या नर्सिंग व मेडिकल असोसिएशन ह्या शाखाही उघडल्या. या संस्थेत उच्च जातीतील विधवा व मुली काम करीत. ज्यांनी आधुनिक भारतीय स्त्रीजीवन यशस्वी होण्यासाठी नवे मार्ग सांगितले, अशा स्त्रियांमध्ये रमाबाईंची गणना करावी लागेल. त्यांच्या काळापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत आपल्या कौटुंबिक व सामाजिक जीवनात स्त्रीचे स्थान, प्रतिष्ठा इत्यादीत मोठमोठी परिवर्तने झाली. आज स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आहे. मित्रांनो, हे सर्व तर तुम्ही पाहतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे. ती विमान चालक सुद्धा आहे, रिक्षा चालकही आहे. इतकंच नाही तर त्या धावपटू सुद्धा आहेत, शिक्षक आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपल्याला दिसतात. रमाबाई रानडे या आपल्या पतीला सर्वार्थाने परमेश्वर मानून स्वतःकडे भक्त ही भूमिका घेत त्यांनी स्वतः नव्या कल्पना व नवे विचार यांचा स्वीकार केला. पण तो स्वीकार करताना त्या स्वतः बिघडल्या नाहीत. त्यांची पतीबद्दलची सेवावृत्ती कायम होती. म्हणून गोपाळकृष्ण गोखले त्यांचे कौतुक करीत. विधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या रानड्यांनी स्वतः मात्र बालविवाह केला. रमाबाईला लिहिता वाचता येत आहे, स्वतःचे नाव हुद्दाही धीटपणे सांगता येतो, हे पाहून न्यायमूर्ती रानडे यांना खूप आनंद होत असे. आपल्या छोट्याशा पत्नीने खूप शिकावे अशी न्यायमूर्ती रानडे यांची इच्छा होती. आपल्या पतीच्या धाकाने रमाबाईंनी शिकायला सुरुवात केली. रमाबाईंनी इंग्रजीही शिकावे अशी रानडे यांची इच्छा होती. रमाबाई काही दिवस इंग्रजी भाषा शिकल्या. रानडे रमाबाईंना उत्तेजन देत. त्यांच्या उत्तेजनामुळे रमाबाई सभा संमेलनात भाग घेत असत. तसेच त्या चांगली भाषणेही देत. रानडे यांच्या मृत्यूनंतरही रमाबाईंनी खूप काम केले. 1901 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतरही रमाबाईंनी आपले जीवन परोपकारात घालविले. या महान सेविकेचा मृत्यू 1924 मध्ये झाला. अशा या महान रमाबाई रानडे यांना मानाचा मुजरा.